व्यवस्थित शेंडे करायचे नुसता. तुरीच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी मित्र हो, तूर छाटणी करणं खूप महत्त्वाचं आहे. जसे आपली तूर 1-1.5 फूट होईन, 1-1.5 फूट जशी होईन त्याप्रमाणे आपण तेव्हा आपण छाटणी करायची. तर ह्या अवस्थेत आता बघू शकता तुम्ही, ह्या अवस्थेत झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने शेंडा मारायचा आहे. आणि पहिली छाटणी जी मशीनं न करता आपण हाताने करू शकतो. कारण मशीनं काय होतं, जास्त झाड हे होतं, वरगडलं जातं आणि 4-6 इंचापर्यंत शेंडा तुटतो. त्यामुळे तुरीची कम से कम लागवड ही 8-10 फुटाच्या या ठिकाणी अंतर पाहिजे आणि लागवड 1 फुटावर पाहिजे. 2-3 दाणे एका जागेवर लागवड केली पाहिजे आणि पुन्हा त्याच्या 2 छाटण्या झाल्या पाहिजे. जर तुमची तूर 3 फूट 4 फूट किंवा 5 फूट असेल तर त्या तुरीची छाटणी करू नका. 8, 9, 10 फूट हे अंतरावर जर असल्या तुरीच्या 2 छाटण्या करा. तिसरी छाटणी करणं खूप जड जातं. जर झाली तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु 1-1 महिन्याच्या कालावधीनं तुरीची छाटणी करा, जेणेकरून आपल्याला चांगले फुटवे मिळतील आणि तुरीपासून आपल्याला चांगलं उत्पादनही मिळतील. आपण ही तूर 8 फुटावर लागवड केलेली, 8 फुटावर लागवड केली. त्याच्यामध्ये सोयाबीनचं 4 तास आपण टाकलेले. त्याच्यामध्ये सोयाबीन ही चांगलं आहे, त्याला 1 फवारणी झालेली आहे. आता छाटणी घेतल्यानंतर पुन्हा 1 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक आपण त्याच्यात घेणार, कारण जेणेकरून जे छाटणी झाल्यानंतर झाडाला जी जखम झालेली आहे ती जखमी त्या बुरशीच्या हिवाणा परतभाव होणार नाही. त्यामुळे आपण त्याला बुरशीनाशक आता उद्या घेणार आहे. 1 खुरपण झालेली आहे, बेसल डोस टाकलेला आहे. आता बाकी जे खतं आपण सोडणार आहे तुरीला ते आपण याच्यातून सोडणार आहे, ठिबकमधून सोडणार आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हरी, नमस्कार. जय नमस्कार. चलो चला.